काय म्हणता MIDC वाली पब्लिक, लागल्या का मग दिवाळीच्या सुट्ट्या पण लागल्या आणि सर्वांना घरी पण जायचंय. पण सर्वांच्या मनात एकच मोठा प्रश्न, ट्रॅव्हल्सनं जायचं म्हटलं तर तिकीट लय जास्त असेल. हे तर खरंच आहे, दिवाळीला तिकीट खूप जास्त असतात. तर मित्रांनो, जे पण ट्रॅव्हल्सनी घरी जात असेल हा ब्लॉग फक्त त्यांच्यासाठी आहे. तर रांजणगाव मध्ये जेवढे ट्रॅव्हलचे ऑफिस असेल तेवढे मी फिरलो आणि तिकीटीची माहिती काढली. सध्या काय तिकीट चालू आहे ते बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय महाराष्ट्र भावांनो, मी तुमचा लाडका मंकाय भावा. तर माझे भाऊ उद्याला गावी जाणार आहे. आता ते जाणार होते ट्रॅव्हल्सने, मग मी म्हटलं आज त्याची तिकीट बुक करून ठेवून देऊ. मी आणि कपिल निघालो ट्रॅव्हलच्या ऑफिस कडे. घरी जायचं म्हटलं की याच्या अंगात किडापा कसा वळवळ करायला. आम्ही दोघं सरळ पार्किंग मध्ये आलो. तर चालली होती जत्राची तयारी. सध्या अजून झोक्याचं काम वाचत आहे, 1-2 दिवसात होऊन जाईल. आता इथं पाऊस राहिला तर तेवढ्यात ते उडू राहिला, म्हणजे पैदल चालत का म्हणे आपल्याकडे गाडी असून. मग भाऊ सरळ रूमवर गेला, माहीला घेऊन आला आणि त्यानंतर गेलो आम्ही मंदिराच्या पार्किंगच्या जवळ. आता पार्किंगच्या वरती होलसेल फटाकड्याचे दुकान लागले होते, तेच पाहायला गेलो आम्ही. इथं जेला कुणाला होलसेल मध्ये फटाकडे घ्यायचे ते जाजारे बाईत. त्यानंतर सरळ गेलो आम्ही बस स्टॉपच्या जवळ. या ठिकाणी ते दिवाळीची जत्राच भरली. दिवनाल्याची दुकानं, सजावटीची दुकानं, असे संपूर्ण दुकान इथे लागले होते. आता म्हटलं चला आपण आपली तिकीट बुक करू. तर भावनो, रांजणगाव मध्ये ट्रॅव्हलचे 4 ऑफिस आहे. मी 4ही ठिकाणी गेलो, त्या सर्वांजवळून माहिती घेतली आज आणि उद्याची तिकीट काय. तर प्रत्येक ऑफिसचा तिकीटीचा रेट वेगळा वेगळा आहे. आज जर तुम्ही घरी जात असाल तर 1400 पासून तर डायरेक्ट 2500 पर्यंत तिकीट आहे. आणि कॅबिन मध्ये बी जाता म्हटलं तरी 1000च्या वर तिकीट आहे. आता मला करायची होती उद्याची बुकिंग, म्हणजे शनिवारची, त्याची पण माहिती काढून घेतली. आता सर्वांचे तिकीटीचे रेट वेगळे वेगळे होते. उद्याची तिकीटीची रेट चालू होते म्हणे 1600 पासून तर डायरेक्ट 3000 पर्यंत. भावाला फोन करून सांगलं तर ते म्हणे दादा राहू दे म्हणे, मी डायरेक्ट तडीपार जातो म्हणे. तडीपार म्हणजे जेव्हा गाडी येईल ना तेव्हा कॅबिन मध्ये बसून चाललं जायचं. उद्या रांजणगाव मधून जे कोणी घरी चाललं त्याला हा ब्लॉग शेअर करा. मी नसल जात, तुमचा मित्र जात असेल त्याला पण हा ब्लॉग शेअर करा. बाकी तिकिटी बद्दल 1-2 कमेंटा करून जा. जे कोणी उद्या दिवाळीला घरी जात आहे त्यांना ऍडव्हान्स मध्ये मंकाय भावाकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा रे बा. बाकी ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो बी करून जा.